चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय भीम। आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाची 135वी जयंती आहे। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। निसर्गाने चॉईस केलेला हा महापुरुष जगातला, भारतातला सर्वात मोठा विद्वान अभ्यासक, ज्याने 64 देशापेक्षा अनेक देशांचा अभ्यास केला आणि या दिव्य पुरुषाची जयंती मला असं वाटतं 100 देशापेक्षा जास्त देशामध्ये साजरी केली जाते। विशेष पूर्ण विश्वामध्ये, वर्ल्डमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी केली जाते। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार, हा महापुरुष हिमालयापेक्षा ज्याची उंची आहे, निर्भय आकाशामध्ये त्याने प्रत्येक भारतीयांना भ्रमण करण्याची शक्ती दिलेली आहे, असा हा दिव्य पुरुष आहे। हृदयापासून कोटी कोटी प्रणाम करतो। विशेष मला महामानवाबद्दल सांगायचं आहे। महामानव ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस पंचमहाभूते अतिशय प्रसन्न होते। या युनिवर्स मध्ये जेवढेही पॉवरफुल ग्रह आहेत त्या सर्व नक्षत्रांचा, ग्रहांचा राजा भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, एवढा तेजस्वी महापुरुष, या युनिवर्स मध्ये मोठे मोठे ग्रह आहेत, त्या ग्रहांचा सारासार म्हणजे आपले महामानव। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। महामानवाची उंची सर्वांना कळावी म्हणून गुरुदेवाने उदाहरण दिलं। आपल्या महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचा प्राण, आपल्या सर्वांच्या हृदयाचं दैवत राजा शिव छत्रपती, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या सर्वांचे राष्ट्रपिता। म्हणजे तुम्हाला समोर हे दिव्य पुरुष दिसताय। राजा शिव छत्रपती म्हणजे आईचंही प्रेम त्या राजामध्ये होतं, बापाचंही प्रेम त्या राजामध्ये होतं, गुरुचंही प्रेम त्या राजामध्ये होतं, आणि देवाचं आणि निसर्गाचं प्रेमही राजामध्ये होतं। कारण की राजा शिव छत्रपतीने 18 पगड जातींना एकांत्र करून स्वराज्याची स्थापना केली। ते स्वराज्य कसं असलं पाहिजे, ते स्वराज्य माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या भारताचं व्यापक कसं असलं पाहिजे, त्या स्वराज्यामध्ये माझी माता भगिनी सुरक्षित कशी असली पाहिजे, गाय कशी सुरक्षित असली पाहिजे, साधू संत कसे सुरक्षित असले पाहिजे, माझ्या राष्ट्राची, माझ्या रयतेची प्रजा कशी असली पाहिजे, मला असं वाटतं हे राजा शिव छत्रपतीकडून शिकायला पाहिजे। आणि तेच महान कार्य राजा शिव छत्रपतीचं, या भाग्यवंतांचं कार्य माझ्या महामानवानं संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केलं। विशेष तुम्हाला समोर प्रतिमा दिसती, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला अक्षराची ओळख करून देऊन एक सक्षम, स्ट्रॉंग शिक्षिका बनवून तळागाळातल्या मुलींना, समाजाला ती ज्ञान विद्या वाटण्याचं काम माता सावित्रीनं केलं। एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे आईसाहेबांबद्दल। हो, खरोखर विद्याची जननी आणि विशेष पुण्यश्लोक आज माता अहिल्यादेवीचं मी नाम उल्लेख करेल। त्या माता राणीने एका महान संतासारखं, महापुरुषासारखं कार्य केलं। भारत भ्रमण करा, महाराष्ट्र भ्रमण करा, जिथे बारव दिसत असेल ना, तर असं समजायचं
की माता अहिल्यादेवीनं, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवीनं ही बारव निर्माण केलेली आहे. कुठे घाट दिसत असतील गंगेवरती तीर्थयात्रेला आपण जेव्हा जातात, म्हणजे काशी विश्वनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, नर्मदा परिक्रमा असेल, कुठेही तुम्ही जा, जिथे घाट दिसतात ना, समजायचं पुण्यश्लोक माता अहिल्यादेवीची ही कृपा आहे आणि खूप मोठी साधवी आध्यात्मिक शिवभक्त होत्या. विशेष महामानवाला ज्या साधवीने साथ दिली, माता रमाई. म्हणताना पुरुष जेव्हा धर्म कार्य करत असतो त्यावेळेस स्त्रीचा हात त्याच्या पाठीमागे असतो. म्हणजे माता रमाई म्हणजे तशा बाटासाठीच्या काळामध्ये आपला वीर पुरुष, देशभक्त, राष्ट्रभक्त, रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी, समाज गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेला आहे. अक्षरशः शेणाच्या गौऱ्या थापून, हो, गौऱ्या विकून त्या माऊलीने आपले लेकरं सांभाळले, आपला संसार सांभाळला आणि त्या दिव्य पुरुषाला साथ दिली. माता रमाईबद्दल एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. सज्जनांनो, महामानवाने आपल्या प्रपंचाचा कधीही विचार केला नाहीये. म्हणजे महामानवाच्या जीवनामध्ये, महामानवाचं जीवन जर आपण, जीवन प्रवास जर बघितला, आपण पूर्ण जर्नी जर पाहिला, तर अक्षरशः औषध गोळ्या वाचून महामानवाचे कित्येक लेकरं मेले असतील. म्हणजे महामानवाचा सगळ्यात आवडता मुलगा होता राजरत्न. राजरत्न फक्त आणि फक्त औषधी वेळेवर भेटली नाही आणि म्हणून एवढं सोन्यासारखं लेकरू घालवावा लागलं. देशाला सांभाळणारा, राष्ट्राला सांभाळणारा, सूर्यासारखा तेजस्वी, चंद्रासारखा शीतल, हिमालयापेक्षा ज्याची उंची आहे, असा महामानव राजरत्नासाठी धसा धसा रडला, पण काही करू शकला नाहीये. बघा, परिस्थिती पुढे कोणाचं चालत नाही. सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, महामानवाने या समाजासाठी आपला संसार विसर्जन केला. महामानवाने आपल्या संसाराकडे, लेकरां बायकोकडे एवढं लक्ष दिलं नाहीये, एवढं लक्ष तळागाळातल्या समाजाकडे दिलं. कारण की मी जर आज शिकलो तर माझ्या समाजासाठी मी काहीतरी करेल. पण लक्ष असू द्या सज्जनांनो, समाज या दिव्य पुरुषाला विसरून जात असतो आणि काही समाज महापुरुषांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांना स्मरणात ठेवण्यासाठी, चिंतनात ठेवण्यासाठी, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मार्गाने जो समाज जातो ना, तो समाज आज आनंदित आहे. माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात आणि आज माझी पुण्यभूमी नाशिक नगरी, त्र्यंबक नगरी आणि पूर्ण भारत, महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत, आज प्रत्येक माणूस, प्रत्येक तुम्हाला रस्त्यावरती दिसत असेल आणि फक्त नारा असेल, जय भीम, जय भीम, जय भीम. काय एकदा जोरात व्हायला पाहिजे. जय भीम, जय भीम, जय भीम. ज्यांना लाज वाटत असेल ते माणसंच नाहीये आणि जे जय भीम म्हणत असतील अभिमानानं, स्वाभिमानानं, अक्षरशः गर्वानं, तर ते खरे भारतीय आहेत. आपण सगळे महामानवाचे अनुयायी आहात. सज्जनांनो, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा दिव्य पुरुष, तपस्वी गुरुतुल्य रामजी पिता आणि साधवी माता भीमाई, ह्या महान विभूतीच्या पोटी हा 14वा रत्न जन्माला आला. 1891 ला निसर्गाला माझ्या या भारताची परंपरा, भारताची गुलामगिरी, भारतामध्ये माणसाला माणूस म्हटला जात नाहीये. माणसाच्या स्पर्शाने माणूस वाटतो, माणसाच्या स्पर्शाने देव वाटतो. समाज गावाच्या बाहेर ठेवला, त्या समाजाचं श्रम तुम्हाला चालतं, त्या समाजाचं तुम्हाला काम चालतं,
त्या समाजाने तुमचे धुणे भांडे केलेले चालतात, तुमचे गुरंढोरं सांभाळले ते चालतात, तुमच्या शेतांमध्ये काम केलेलं चालतं, तुमचे घर साफ केलेले चालतात, पण त्याचा स्पर्श चालत नाही. अशी भारताची परंपरा या दिव्य पुरुषाने मोडून टाकली. जगामध्ये, भारतातच नाहीये, जगामध्ये असा दिव्य पुरुष आहे की त्याने 5000 वर्षाचा इतिहास या दिव्य पुरुषाने बदलला. कित्येक वर्ष, मी 5000 वर्ष फक्त म्हणतोय, हे 5000 वर्षाचा इतिहास नाहीये, कित्येक हजार वर्षाचा इतिहास आहे की माणसानं माणूस बाटतो, माणसानं देव बाटतो. आता विचार करा, माणसानं जर देव बाटणारा असेल तर देवापेक्षा तो माणूस किती पॉवरफुल आहे पहा बरं. म्हणजे माणसानं जर देव बाट असेल तर देव एवढा नाजूक आहे का? म्हणजे मला फार बोलताना दुःख होतंय की विश्वगुरु भारत, ज्या भारतामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाचा जन्म झाला, ज्या भारतामध्ये महाभारत घडलं, त्या महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणजे या भारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, या भारतामध्ये रामाचा जन्म झाला, या भारतामध्ये अनेक राजे महाराजे जन्माला आले. या भारताची मला असं वाटतं अतिशय सनातन पुरातन ही परंपरा आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना ज्ञानी महात्मे आपल्याला सगळ्यांना सांगतात की ब्रह्मचैतन्य आहे, ब्रह्मव्यापक आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. जर सर्वा घटी जर राम आहे तर मग तुमच्यात राम आहे, मग माझ्यात नाही का? याच्यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह या दिव्य पुरुषाला करावा लागला. याच साठी महाडचा सत्याग्रह या दिव्य पुरुषाला करावा लागला. सज्जनांनो, हे दिव्य पुरुष सहज येत नाहीये. या निसर्गाला स्वतःच स्वरूप धारण करावं लागलं आणि रामजी पित्याचा आणि माता भीमाईचा 14वा रत्न म्हणून या विराट पुरुषाला, या निसर्गाला, या चैतन्य ज्ञान सूर्याला, प्रकाशाला, जे सर्वांमध्ये चराचर भरून आहे, त्याला 14वा रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर म्हणून जन्म घ्यावा लागला. विदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागलं आणि या भारताची परंपरा, मानवतेची परंपरा, बंधुत्वाची परंपरा, स्वातंत्र्य देण्यासाठी, समता देण्यासाठी त्याला भारताचं संविधान लिहावं लागलं. सज्जनांनो, महामानवाने आपल्याला काय दिलं? तर महामानवाने आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व दिलं. हो, माणसाला जगण्यासाठी ना जसं पोटभर अन्न लागतं, आपलं अंग झाकण्यासाठी वस्त्र लागतं, निवाऱ्यासाठी जसं घर लागतं, तसं जगण्यासाठी रिस्पेक्ट लागतो. हो, आणि हा रिस्पेक्ट भारतामध्ये माणसाला माणूस कोणी देत नव्हतं. 1891 निसर्गाला हिमालयापेक्षा जास्त उंची घ्यावा लागली. हो, आकाशाची पोकळी सध्या मोठी झाली आणि हा दिव्य पुरुष जन्माला आला. रत्नागिरी जिल्हा किती भाग्यवान असेल, ते आंबावडे गाव किती भाग्यवान असेल, मोहू गाव किती भाग्यवान असेल. हो, महामानवाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वातावरण कसं असेल सज्जनांनो? भारत म्हणून धन्य आहे की राजा शिवछत्रपती सारखा राजा जन्माला आला. राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महान विभूतीचा जन्म झाला. 14वा रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाचा जन्म झाला. सज्जनानो, म्हणून हे भारत विश्वगुरु आहे. भारत कोण आहे? विश्वगुरु आहे. आज मी त्या दिव्य पुरुषाच्या चरणी एवढीच प्रार्थना कराल, माझ्या कर्मानुसार, माझ्या स्वभावानुसार कोणताही जन्म दे, पण ज्याही जन्मात मी येईल ना, फक्त आणि फक्त तुझा सेवक असलो पाहिजे आणि माझ्या मुखामध्ये जय भीम आलं पाहिजे. काय असलो पाहिजे?
जय भीम असलं पाहिजे. सज्जनांनो, मी आज ह्या व्यासपीठाहून आज सांगणार आहे, जेवढ्यांनी या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भगवे कपडे घालून जात कपाळाला बांधून जे देवाचं अवताराचं सोंग आणून देशामध्ये भांडणं लावायचं, जाती पाडायचं, जातीला प्रोत्साहन द्यायचं काम चाललंय ना, मी सगळ्या ज्या भगवेदारी आहेत त्या भगव्याचा अपमान करून जातीचा उल्लेख करतात. जात कपाळावर बांधून आम्ही ब्रह्मज्ञानी, आम्ही तत्वज्ञानी, आम्ही फार मोठ्या जातीचे म्हणतात. तर त्या सगळ्यांना माझ्या व्यासपीठावरून सांगणं आहे, तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिव्य पुरुष, भारतीय घटनेचा शिल्पकार या राजाच्या चरणी पूर्ण भारताला झुकावा लागेल. तुमचं तत्वज्ञान, तुमचं ब्रह्मज्ञान चालणार नाही. तुम्ही किती विद्वान आहात, किती पंडित आहात, काय काय करताय, हे काही चालणार नाहीये. भारतामध्ये राहणारा भारतीय नागरिक तत्व प्राप्त केलंय. प्रत्येक आर्टिकलचा जो उपभोग घेत आहे, आर्टिकलची सेवा घेत आहे, चाहे तो भगवाधारी असेल, चाहे तो पॅन्ट शर्टावाला असेल, चाहे तो किती एज्युकेटेड असेल, या दिव्य पुरुषापेक्षा मोठा नाहीये, महामानवापेक्षा मोठा नाहीये. आणि ज्या लोकांनी हा भगवा चोला घातलेला आहे, समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम केलेलं आहे, फार फार मोठे मोठे वक्तव्य करतात, व्हायरल होतात, मग त्यांना फार सेवा दिली जाते, फार मोठेपणा दिला जातं. पण माझ्या नजरेमध्ये ते फक्त आणि फक्त देशद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत. फक्त ते ढोंगी लोक आहेत, ते जाती जातीमध्ये भांडणं लावतात, भगव्या कपड्याचा ते चुकीचा उपयोग करतात. भगवा कोण आहे? बघा, भगवा म्हणजे सूर्या उगवता आणि मावळता हा भगवा आहे. म्हणजे सूर्या उगवत असेल तर सगळ्यांना चेतना देऊन आपल्या निद्रेतून जागी करतो, आणि सूर्या जर मावळत असेल तर हो, आपल्या पोटामध्ये घेऊन त्याला नवीन जीवन देतो, विश्रांती देतो. हा भगवा आहे. हा भगवा अतिशय महत्वाचा आहे. पण काय आता भगवे कपडे घालून फारच आम्ही मोठे आध्यात्मिक आहोत, आम्ही फार मोठे मोठे प्रवचन करताय, फारच आम्ही काय काय गोष्टी करताय, आणि म्हणून जाती जातीमध्ये भांडणं लावताय आणि अजूनही जात कपाळावर बांधून फिरताय. मी त्यांना आव्हान देतो या व्यासपीठावरून, आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. जे जाती जातीमध्ये भांडणं लावताय आणि वेगवेगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करताय, तर त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पूर्ण भारताचा बाप आहे आणि झुकावं लागेल हे विसरता कामा नाही. आता तुम्हाला वाटत असेल का हो गुरुदेवा, महाराष्ट्रामध्ये लोक ऐकतील तर काय म्हणतील, भारतामध्ये तुमचा व्हिडिओ जाणार आहे युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे, लोक काय म्हणतील. तर ज्यांना ज्यांना काय म्हणायचंय त्यांना त्यांना म्हणू द्या, माझे हेच शब्द राहणार आहेत, हेच राहतील. आणि काही लोक असेही म्हणताय की महाराज 3 बोटामध्ये अंगठ्या आहेत, अजून 2 बोटामध्ये अंगठ्या घाला. तर मी त्यांना सांगेल, माझ्या अंगावरचं जे सोनं आहे ना, कोणा दिले माहित आहे? कोणा दिले? विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, या दिव्य पुरुषाने सोनं दिलेलं आहे, कुणाचं चोरून आणलेलं नाहीये. आणि म्हणून घालताना मला काही वाईट वाटत नाही, आनंद वाटतो. आणि लक्ष असू द्या, चांगल्या गोष्टींचा कधीही त्याग करू नका. खूप सोनं घाला, चांगले कपडे घाला, चांगलं बोला, चांगलं खा, पण लक्ष असू द्या, महामानवाला विसरू नका. हे तुम्हाला सगळं मिळतंय ना, महामानवामध्ये मिळतोय, लक्ष असू द्या. महामानवानं जर दिलं नसतं तर तुम्हाला मिळालंच नसतं, लक्ष असू द्या. माझ्या भारतामध्ये माझी माता भगिनी होती, पण फक्त चूल आणि मूल होतं. आई वडिलांच्या घरी असताना बापाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याच्या धाकात राहायचं, मुलगा झाल्याच्या नंतर मुलाच्या धाकात राहायचं. म्हणजे त्या माऊलीनं काय जगायचं? हो, ती माऊली जगलीच नाहीये. ती माऊली खरी जर जगत असेल तर जेव्हा देशाचं संविधान महामानवाने निर्माण केलं तेव्हा ती फ्रीडम पूर्ण जगते. हे कोणत्याही महिला मंडळाने विसरता कामा नाहीये. महिला मंडळाने आज 14 एप्रिल आहे, आज खरी भाऊबीज आहे तुमची. आज खरं तुम्ही द्यायला पाहिजे. जिथेही महामानवाचा पुतळा असेल,
जिथे महामानवाचा फोटो असेल, जिथे महामानवाचं केंद्र असेल, जिथे महामानवाची सेवा केली जात असेल, तिथे जा. हो, तुम्हाला ना तुमच्या नवऱ्यानं दिलंय, ना तुमच्या बापानं दिलंय, ना कोणी दिलंय. दिला असेल तुम्हाला कोणी तर आर्टिकल 16, आर्टिकल 14, 15 कायद्यासमोर सगळे समान आहेत. आर्टिकल 16 माझ्या माऊल्यांना विसरता कामा नाहीये. महिला मंडळानं संविधान वाचायला पाहिजे. आर्टिकल 16 महिलांसाठी महामानवानं सांगितलं, नोकरीच्या ठिकाणी तिथे लिंगभेद, जातीभेद, भेदाभेद होता कामा नाहीये. जर पुरुषाच्या बरोबरीनं महिला शिकली असेल आणि तिथं ड्युटीवर लागली असेल तर तिला त्या पुरुषाबरोबर पगार भेटला पाहिजे, ती खुर्ची भेटली पाहिजे. ही पुण्याही महामानवाची आहे. महिला मंडळानं विसरता कामा नये. आज खरं रक्षाबंधन आहे, आज राखी तुम्ही बांधायला पाहिजे. आणि प्रत्येक माझ्या माऊलीनं सगळ्या गोष्टी विसरून, मतांतर विसरून, कुठेही महामानव दिसला ना, कुठेही पुतळा दिसला तर साष्टांग प्रणिपात करा, लोटांगण घ्या आणि सांगा की हे दिव्य पुरुषा, हे महामानवा, हे माय बापा, हे सख्या, तुझ्यामुळे आज आम्ही स्त्रीचं जीवन सन्मानाने, रिस्पेक्टपूर्ण आम्ही जगताय. फक्त तुझी आणि तुझीच कृपा आहे. कारण की महामानवाने एवढं दिलंय. ज्या स्त्रियांनी महामानवाला वाचलंय, ज्या स्त्रियांनी संविधान वाचलेलं आहे, त्या स्त्रियांच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. कारण की मला असं वाटतं ते अश्रू दुःखाचे नाहीये, आनंद अश्रू आहेत की माझ्या महामानवानं आमचं दुःख नष्ट केलं आणि आम्हाला सुख समाधान प्राप्त झालं. रिस्पेक्ट आम्हाला महामानवानं दिला. माझ्या माता भगिनींनी संविधान वाचायला पाहिजे आणि माझ्या माता भगिनींनी महामानवाचा भक्त व्हायला पाहिजे. कारण की महामानवाचे विचार जर तुम्ही ऐकाल, महामानवाच्या विचारानं तुम्ही चालाल तर स्त्री धर्माबद्दल निश्चित तुम्हाला अभिमान वाटेल, स्त्री धर्माबद्दल निश्चित तुम्हाला मोठेपणा वाटेल. आणि स्त्री ही फक्त चूल आणि मूल होती, पण महामानवाने एवढा मोठा अधिकार दिला. विचार करा, पदासाठी लोक भांडणं करतात, काय काय बोलतात, एकमेकाची प्रतिष्ठा घालवतात, एकमेकाशी स्पर्धा करतात, पण कोडबिल स्वीकारलं नाही म्हणून महिलांसाठी महामानवाने मंत्री पदाचा राजीनामा दिला. माझ्या माऊल्यांनी विसरता कामा नाहीये. एवढं योगदान आहे हा महापुरुषाचं. पूर्ण भारतासाठी श्रम केलं, पण भारतातले मोजके लोक असे आहेत की ते दिव्य पुरुषाच्या ऋण व्यक्त करतात. काही लोक असे आहेत, त्यांना जर म्हटलं जय भीम म्हणा तर त्यांना लाज वाटते. आणि मी तर असं म्हणतो, श्रीराम शक्तीपीठामध्ये ज्यांनीही माझा अनुग्रह घेतलेला आहे, जेही दीक्षित लोक आहेत, जेही लोक मला मानतात, जेही लोक प्रश्न उत्तरासाठी श्रीराम शक्तीपीठामध्ये येतात, ज्या लोकांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, त्या लोकांच्या घरामध्ये जर माझ्या महामानवाचा फोटो नसेल तर सगळे नकली आहेत, एकही असली नाहीये. तुम्हाला राग येत असेल तर थँक्यू. तुमच्या घरामध्ये महामानवाचा फोटो नसेल तर लक्षात ठेवायचं, आमच्या मनातून ते विष गेलेलं नाहीये, आमच्या मनातून ते पॉइझन गेलेलं नाहीये, ती जात आमच्या मनातून गेलेली नाहीये. आणि जातीने हे दिव्य पुरुष पाहाल तर तुमच्यासारखे वेडे कोणी जगात नाहीये. आता नाही टाळ्या वाजणार. जसं मी भगव्याबद्दल बोललो की कपाळावर जात बांधून लोक फिरताय, अजूनही त्यांना माहित नाहीये संविधानामध्ये किती पॉवरफुल आर्टिकल आहेत. महामानवाने 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, 2 मार्च 1930. आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह केल्याच्या नंतर फार परिश्रम घेतले, पण काळाराम मंदिराचं दार उघडलं नाही. कारण की काळाराम मंदिरातला राम बाटत होता, तो चैतन्य राम, प्रकाशमय राम, विश्वव्यापक राम, सगळ्यांचा माय बाप सखा राम, सर्वांचा प्राण राम, सर्वांचं मांगल्य राम, सर्वांचा आधार राम. हो, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, असा म्हणणारा राम बाटत होता. पण महामानवाने काय केलं, चला ठीक आहे, राम बाटतोय ना, काही हरकत नाहीये. आर्टिकल 17 निर्माण केला, तपश्चर्या केली, साधना केली. महामानवाचा खूप खरतड, खूप कठीण स्ट्रगल पूर्ण जर्नी महामानवाचा होता. आणि महामानवाने
जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता असेल तर तो 17वा आर्टिकल आहे. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. कारण महामानवाने या जातीचं उच्चाटन करण्यासाठी, बाटासाटाचं उच्चाटन करण्यासाठी, याला विसर्जन करण्यासाठी, माणसाला माणूस बनवण्यासाठी महामानवाने संविधानामध्ये 17वा आर्टिकल टाकला. 17वा कलम आहे. जर तुम्ही कोणाला छुवाछूत कराल आणि बोलाल की तुझ्यानं मी बाटलो, तुझ्या नामचा माठ बाटला, आमची विहीर बाटली, तर कायद्याने गुन्हा आहे. सज्जनांनो, महाडचा सत्याग्रह महामानवाने केला. 1927 ची गोष्ट आहे. आणि महामानवाने महाडचा सत्याग्रह केला. आणि तुम्ही माणसं आहात, त्या तळ्यावरती तुम्ही जाऊ शकतात. तिथे कुत्र जाऊन पाणी पितोय, गाय जाऊन पाणी पिती, साप जाऊन पाणी पितोय, माणसं जातात, अंघोळ्या करतात. तुमच्या घरामध्ये कुत्रे येतात, मांजरे येतात, तुम्ही त्याच्यावर हात फिरवतात. पण आम्ही त्या तळ्यावर जाऊन पाणी पिऊ शकत, आमचा तुम्हाला विठाळ होतो. मग आम्ही तुमच्यासारखे माणसं आहात, आम्ही तुमच्यासारखे माणसं आहात, आम्ही भारतीय आहात, आम्ही भारत मातेचे सुपुत्र आहात. आणि तो मानवतेचा संदेश या समाजाला देण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला. आणि त्या सत्याग्रहाचा सारासार आर्टिकल 19 आहे. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आर्टिकल 19 आहे राईट टू फ्रीडम, म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणजे आर्टिकल 21 राईट टू लाईफ, फक्त जगायचाच नाही तर रिस्पेक्ट, पूर्ण सन्मानाने जगण्याचा अधिकार महामानवाने दिला. हो, 19 आर्टिकल म्हणतो तुम्ही कुठेही जाऊन राहू शकतात भारतामध्ये, तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकतात, तुमचं मत तुम्ही मांडू शकतात. हे कोण दिलं सांगा? जर कोणी म्हटलं माझ्या तळ याने बाटवलं तर कायदेशीर कारवाई तुमच्यावर होऊ शकते. म्हणजे कायद्याने ते गुन्हा आहे. विचार करा सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो. हो, हे एवढं धन, एवढा मोठा दाता, माय बाप गुरु सखा प्राण, हिमालयापेक्षा ज्याची उंची आहे, एवढा विद्वान पंडित. म्हणजे महामानवाने वेद वाचले, महामानवाने धर्मगीता वाचली, महामानवाने रामायण वाचलं, महाभारत वाचलं, महामानवाने संतांचे काव्य वाचले, महामानवाने कादंबऱ्या वाचल्या, महामानवाने भारताचं तर भारत पूर्ण वाचून काढला. विदेशात जाऊन 64 देशापेक्षा जास्त देशाचे संविधान वाचले आणि या दिव्य पुरुषानं भारताचं संविधान लिहिलं. महामानव म्हणजे ही विभूती छोटी समजू नका सज्जनांनो. हो, हा क्रांती सूर्य आहे, हा ज्ञान सूर्य आहे, प्रकाश देणारा आहे. आणि विचार करा, तेव्हाच्या त्या काळातले जे ज्ञानी लोक असतील, जात पात बाटासाठी म्हणत असतील ना, तर त्या लोकांसारखं अनफड कोणी नसेल, त्या लोकांसारखं वेढं कोणी नसेल, त्या लोकांसारखं अज्ञानी कोणी नसेल. कारण ब्रह्मचैतन्य ही बाटू शकत नाहीये, कारण त्याच्या प्रभावानं तर आपण सगळे जीवन जगताय. हो, त्याच्या प्रभावानं जगताय आपण. आणि जर देव बाटला, देवाला कोण स्नान घालेल? देव बाटला तो कोण स्पर्श करून नमस्कार करेल? म्हणून सज्जनांनो, तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप पर ब्रह्म, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाहीये, ज्याला शरीर नाहीये, जो डोळ्यानं दिसत नाही, ध्यानाद्वारे पाहिला तर अनुभवास येत नाही, आला तर एक्सप्लेन करता येत नाही, त्याच्याबद्दल प्रेझेंटेशन देता येत नाहीये, असा तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप मूर्तीच्या रूपामध्ये देव म्हणून त्या अज्ञानी लोकांनी, जे कोणी ते असतील ते, त्या अज्ञानी लोकांनी देवाला किती छोटं केलंय. देवाची उपमा ते तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी सांगतात. देव कसा आहे म्हणजे देवाच्या नामाचं महत्व सांगतात. गगनावनी वाड नामा आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझे न कळे मेघश्यामा. आणि ब्रह्मचैतन्य व्यापक आहे, सांगता येत नाही. कसं सांगू? द इन्फायनाइट इन एक्झिस्टंट व्हरायटी, रिझर्व्हर ऑफ ऑल एनर्जीज. तो शक्तीचा भंडार आहे, अनंत शाखा आहेत त्याच्या. आणि तो देव माणसाने जातीला प्रोत्साहन देण्यासाठी, जातीच्या नावावर पोट भरण्यासाठी, जातीनं मोठं होण्यासाठी
अरे बाबांनो, जातीनं माणूस मोठा होत नाही, अभ्यासानं मोठं व्हा, समाजसेवेनं मोठं व्हा. समाजसेवा करणारा फार मोठा असतो, समाजसेवक फार मोठा असतो. देशाची सेवा करताना मोठे बना, समाजाची सेवा करताना मोठे बना, माय बाप गुरु सखा बना, मग मोठे बना. जातीनं कोणी मोठं होत नाही सज्जनांनो, कर्मानं माणूस मोठा होतो. म्हणून माझा महामानव एवढा मोठा आहे की त्याची उंची, त्याची लांबी रुंदी सांगता येणार नाहीये. मी महामानवाबद्दल एवढंच बोलल, द इनफायनाइट इन एक्झिस्ट अँड ब्रॅटी रिझर्वर ऑफ ऑल एनर्जीज. म्हणजे ज्या माणसाची विवेकता आहे, मी असं म्हणेल कॉन्सियस इज गॉड प्रेझेन्स इन मॅन. जी सतसत विवेक बुद्धी आणि ते देवाचं ठिकाण आहे. आणि मी असं म्हणेल की तेच माझा महामानव आहे, माझी अंतरात्मा सांगते. कारण की महामानवाला सहज काहीही भेटलेलं नाहीये. शाळेचा मुलगा वर्गाच्या बाहेर थांबतोय, पण जेव्हा गणित सोडवायची वेळ येते तर वर्गात बसणारा एकही गणित सोडवत नाही. छोटासा म्हणजे निसर्गाने स्वरूप धारण केलेला माझा भिवा, माझा भीमराव, माझा महामानव, छोटासा मुलगा सरांना वर बोट करतोय, सर मी आन्सर देऊ शकतो, मी गणित करू शकतो. आणि जेव्हा तो बोर्डाकडे धावत जातो गणित सोडवण्यासाठी, तेव्हा तोच मास्तर, तो शिक्षक, त्यालाही माहित नाहीये हा बोर्ड त्या छोट्याशा लेकरांनी बाटेल का बाहेर का बसवलंय, मास्तरालाही कळालं नाहीये. आणि शाळेतल्या मुलांनी गर्दी केली, वरडायला लागले. का बरं मुलं वरडताय? तर त्या बोर्डाच्या पाठीमाग त्यांचे जेवणाचे डबे होते, टिफिन होते त्यांचे, आणि ते डबे त्यांचे बाटतील जेवणाचे, म्हणून ते मुलं वरडत होते. त्या मुलं वरडायला लागले. महामानव तिथेच थांबला. तर छोटासा चिमुकला भीमराव तिथेच थांबला. जेव्हा त्यांनी ते डबे बाजूला केले, हा बोर्डापाशी गेला चैतन्यमय प्रकाश, आणि त्या प्रकाशाने गणित सोडवलं. आणि ते गणित सोडवलं म्हणून संविधान भारताचं लिहिलं. वर्गात बसणाऱ्यांनी काहीच केलं नाहीये. वर्गात बसणाऱ्यांनी एवढ्या जाती पडल्या, अजूनही ते 20 समाजामधून निघत नाही. सज्जनांनो, माझ्या राजा शिव छत्रपतीनं जातीवाद नष्ट करायचे प्रयत्न केले. हा राष्ट्रपिता ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जात नष्ट करायचे प्रयत्न केले. माझ्या दिव्य पुरुषाने 395 कलमाचं संविधान लिहिलं, जात नष्ट करण्याचे प्रयत्न केले. मी बोलताना महामानवाबद्दल बोलतो, कॉन्सियस ऑफ महामानव. म्हणजे विचार करा, म्हणजे महामानवाचं जे चैतन्य आहे, महामानवाची जी विवेकता आहे, बुद्धी आहे, मला असं वाटतं इंटेलेक्ट ऑफ महामानव. महामानवाने आपल्याला नागरिक तत्व दिलं, महामानवाने आपल्याला माणूसपण दिलं, महामानवाने आपल्याला सुंदर मानवतेचं जीवन दिलं, महामानवाने एवढं भारताला मोठं संविधान दिलं, आणि महामानवाला आपण जातीत बघताय. आपल्यासारखे कोणी मूर्ख असू शकत नाही. सज्जनांनो, मी अतिशय कॉन्फिडन्सनी, सतसत विवेक बुद्धीने आणि अतिशय सावध चित्ताने आणि अतिशय सावधगिरीने मी बोलत आहे. मला माहित आहे माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, मला माहित आहे, मला सगळे पाहत आहे. खूप छान आपण श्रवण केलं. मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, या दिव्य पुरुषाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आपल्या महाराष्ट्राचं भूषण, आपल्या सर्वांचा प्राण, आपल्या सर्वांची शक्ती, राजा शिव छत्रपती या दिव्य पुरुषाला नमस्कार करतो. क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या दिव्य पुरुषाला प्रणाम करतो. आपण सर्व जमलेले आहात, मला श्रवण केलं, आपल्या सगळ्यांनाही प्रणाम करतो. आणि भारतामध्ये जेवढेही लोक शिक्षक झाले, भारतामध्ये जेवढ्याही आदिमाया शक्तींनी समाजसेवेचं काम केलं, सगळ्यांचे मी फोटो लावू शकलो नाही, सगळ्यांचा नामाचा उच्चार करू शकलो नाही आहे. पण जेवढ्यांनी हा राष्ट्र घडवला, महाराष्ट्र घडवला, भारत घडवला, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि नेहमी त्यांना आठवणीत ठेवण्याची विनंती करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सज्जनांनो, आपण सर्वांनी खूप छान श्रवण केलं, मला ऐकलं. कारण की माझा अंतकरण, माझा भाव अतिशय निर्मळ आहे. पण महामानवाने
एवढं काही दिलंय. मी बोलताना एवढंच बोलेल, भारतातला आणि जगातला सगळ्यात मोठा दानशूर जर कोण असेल तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे एवढा मोठा दानशूर मी जगात कुठेही बघितला नाहीये, आणि मी तर असं म्हणेल बघूही शकणार नाहीये. कारण की महामानवासारखी बुद्धी, महामानवासारखा विवेक, महामानवासारखा माय बाप गुरु अभ्यासक जगामध्ये कोणीही नाहीये, आणि जरी होतील तर महामानवासारखा होणार नाहीये. मी अपेक्षा करेल आपल्या सगळ्यांना समजलं असेल. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना जय भीम म्हणायचं. लक्ष द्या, सावध बसा. आपल्या सगळ्यांना काय म्हणायचंय? जय भीम.